राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार, साहेब की वहिनी? विलिनीकरण रखडलं, सुनेत्रा पवार, पार्थ पवारांचा विरोध. विमान अपघातात अजित पवार गेले आणि राज्याच्या राजकारणाची पूर्ण समीकरणच बदलून गेली. कारण दादा म्हणजे राष्ट्रवादीचं भविष्य आणि दादा म्हणजेच राष्ट्रवादीचं भविष्यातलं नेतृत्व अशी परिस्थिती होती. मात्र त्यांच्या जाण्यानं पुन्हा राष्ट्रवादीचं नेतृत्व कोण करणार हा मोठा सवाल उपस्थित झाला आणि राष्ट्रवादीची कमान घाई गडबडीनं सुनेत्रा पवार यांना सोपवण्यात आली. मात्र सध्या शरद पवारांची राष्ट्रवादी आणि अजित पवारांची राष्ट्रवादीच्या विलिनीकरणाच्या चर्चा सुरू आहे. त्यामुळे विलिनीकरणानंतर राष्ट्रवादीचे नेतृत्व कोण करणार याची चर्चा सध्या सुरू आहे. कारण साहजिकच अजित पवारांची राष्ट्रवादी ही सुनेत्रा पवारांच्या नेतृत्वावर ठाम आहे, तर दुसरीकडे शरद पवारांची राष्ट्रवादी ही सध्या तरी शरद पवारांच्या नेतृत्वावर ठाम आहे. त्यामुळे सध्या हे विलिनीकरण रखडल्याचं बोललं जात आहे. यावर सध्या चर्चा सुरू असून राष्ट्रवादीचं नेतृत्व कुणाकडून जाणार हे या व्हिडिओतून पाहूयात. नमस्कार, मी स्नेहल चौधरी. आपण पाहत आहात LS मराठी. महाराष्ट्राच्या राजकारणात गेल्या काही काळापासून अत्यंत नाट्यमय घडामोडी घडत आहेत. 2 वर्षांपूर्वी झालेल्या राष्ट्रवादी काँग्रेसमधील फुटीनंतर आता पुन्हा एकदा दोन्ही गट एकत्र येण्याच्या आणि त्यांच्या विलिनीकरणाच्या चर्चांनी जोर धरलाय. मात्र वरकरणी सर्व काही सुरळीत दिसत असलं तरी पडद्यामागे अत्यंत गंभीर राजकीय संघर्ष सुरू असल्याचं खात्रीलायक सूत्रांकडून समजतंय. यावरून दोन्ही बाजूंनी मोठी कोंडी निर्माण झाली आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या संभाव्य विलिनीकरणाला उपमुख्यमंत्री सुनेत्रा पवार आणि त्यांचे थोरले चिरंजीव राज्यसभा खासदार पार्थ पवार यांनी तीव्र विरोध दर्शवला असून याच कारणामुळे विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे रखडली आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे संस्थापक शरद पवार हे देशाच्या आणि राज्याच्या राजकारणातील अत्यंत ज्येष्ठ आणि मुत्सद्दी नेते मानले जातात. पक्षातील फुटीनंतर त्यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष शरदचंद्र पवार या गटानं लोकसभा निवडणुकीत लक्षणीय यश मिळवून आपलं अस्तित्व पुन्हा एकदा सिद्ध केलं होतं. दुसऱ्या बाजूला पक्षाचे प्रमुख नेते आणि महाराष्ट्राचे माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या निधनानंतर त्यांच्या गटाची धुरा त्यांच्या पत्नी सुनेत्रा पवार यांच्याकडे आली. सुनेत्रा पवार यांनी पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदाची आणि राज्य सरकारच्या उपमुख्यमंत्रीपदाची सूत्र हाती घेतली. आता जेव्हा भारतीय जनता पक्षाच्या पुढाकारानं आणि दिल्लीतील वरिष्ठ नेत्यांच्या दबावामुळे दोन्ही पक्ष एकत्र येण्याची चर्चा सुरू झाली आहे, तेव्हा नेतृत्वाचा प्रश्न सर्वात मोठा अडथळा ठरतोय. शरद पवार यांच्या गटातील ज्येष्ठ नेत्यांचं असं म्हणणं आहे की जर दोन्ही पक्ष एकत्र येत असतील तर संयुक्त राष्ट्रवादीचं नेतृत्व साहजिकच शरद पवार यांच्याकडेच असायला हवं किंवा त्यांच्या गैरहजेरीत सुप्रिया सुळे यांच्याकडे पक्षाची मुख्य कमान सोपवली जावी. परंतु हा प्रस्ताव अजित पवार यांच्या गटाला, विशेषतः सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांना अजिबात मान्य नाहीये. खात्रीशीर माहितीनुसार सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या विरोधामागे त्यांच्या राजकीय अस्तित्वाची आणि भविष्याची मोठी चिंता आहे. अजित पवार यांनी जेव्हा शरद पवारांविरुद्ध बंड करून वेगळा मार्ग निवडला तेव्हा त्यांच्या पाठीशी अनेक आमदार आणि खासदार उभे राहिले होते, ज्यांच्या बळावर निवडणूक आयोगानं त्यांना मूळ पक्ष आणि चिन्ह बहाल केलं होतं. अजित पवारांच्या पश्चात सुनेत्रा पवार यांच्याकडे पक्षाचं नियंत्रण आलं. आता जर शरद पवार गटासोबत विलिनीकरण झालं तर पक्षावरील त्यांचं नियंत्रण पूर्णपणे संपुष्टात येईल अशी भीती या मायलेकांना सतावत आहे. सुनेत्रा पवार यांच्या एका अत्यंत जवळच्या सहकार्यानं दिलेल्या माहितीनुसार विलिनीकरणानंतर पुन्हा एकदा संपूर्ण सत्ता आणि पक्षाची सूत्र शरद पवार आणि सुप्रिया सुळे यांच्या हातात जातील, ज्यामुळे अजित पवारांच्या कुटुंबाचे पक्षात स्थान दुय्यम दर्जाचे होईल. सुनेत्रा पवार सध्या राष्ट्रीय अध्यक्षपद भूषवत आहेत आणि कोणत्याही परिस्थितीत हे पद सोडण्यास किंवा त्याचे अधिकार कमी करण्यास त्या तयार नाहीयेत. जर विलिनीकरण अपरिहार्यच असेल तर संयुक्त पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्षपद स्वतःकडेच राहावं आणि महाराष्ट्राचं उपमुख्यमंत्री पदही कायम राहावं असा आग्रह त्यांनी धरलाय. याशिवाय पार्थ पवार यांच्या राजकीय कारकिर्दीला आकार देण्यासाठी त्यांना केंद्रीय मंत्रिमंडळात मानाचं स्थान मिळावं अशी एक महत्त्वाची मागणी त्यांच्याकडून लावून धरण्यात आली आहे. या मागण्यांना शरद पवार गटाकडून मंजुरी मिळवणं कठीण असल्यानं विलिनीकरणाची प्रक्रिया पूर्णपणे ठप्प झाली आहे. या संपूर्ण राजकीय नाट्यात भारतीय जनता पक्षाची भूमिका अत्यंत महत्त्वाची आणि दुहेरी ठरते. दिल्लीतील केंद्र सरकारला आगामी काळात संसदेत काही अत्यंत महत्त्वाची आणि घटनात्मकदृष्ट्या संवेदनशील विधेयकं जसे की मतदारसंघांची पुनर्रचना म्हणजे डिलिमिटेशन बिल मंजूर करून घ्यायची आहे. यासाठी त्यांना संसदेत मोठ्या संख्येची आणि भक्कम पाठिंब्याची आवश्यकता आहे. शरद पवार यांच्या गटाकडे लोकसभेत आणि राज्यसभेत चांगलं संख्याबळ असल्यामुळे त्यांना एनडीएत सामील करून घेणं भाजपसाठी फायदेशीर ठरणार आहे. परंतु मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि भाजपच्या केंद्रीय नेतृत्वानं एक स्पष्ट अट घातली आहे की एनडीएमध्ये कोणत्याही तिसऱ्या स्वतंत्र प्रादेशिक पक्षाला थेट प्रवेश दिला जाणार नाहीये. त्यामुळे शरद पवारांच्या पक्षाला जर एनडीए सोबत यायचं असेल तर त्यांना अजित पवारांच्या मूळ राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात स्वतःचे विलिनीकरण करावं लागेल. भाजपच्या या भूमिकेमुळे दोन्ही गटांमध्ये अंतर्गत चर्चा सुरू झाल्या होत्या.
भाजपनं दोन्ही गटांना सामावून घेण्यासाठी एक सत्ता वाटपाचा प्राथमिक फॉर्म्युला देखील तयार केल्याचं बोललं जातंय, ज्यामध्ये केंद्रात दोन्ही गटांना प्रत्येकी एक कॅबिनेट मंत्री पद आणि महाराष्ट्रात जयंत पाटील तसेच जितेंद्र आव्हाड यांच्यासारख्या नेत्यांना महत्त्वाच्या खात्यांची जबाबदारी देण्याचं प्रस्तावित आहे। मात्र सुनेत्रा पवार यांनी पक्षावरील आपल्या अधिकाराचा मुद्दा उपस्थित करत या संपूर्ण फॉर्म्युलालाच आक्षेप घेतलाय। विलिनीकरणाच्या या रखडलेल्या प्रक्रियेमुळे आणि नेतृत्वाच्या वादामुळे सुनेत्रा पवार यांच्या नेतृत्वाखालील पक्षातही अंतर्गत मतभेद उफाळून आले। पक्षाचे कार्यकारी अध्यक्ष प्रफुल्ल पटेल आणि प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे हे सुरुवातीला विलिनीकरणाच्या विरोधात होते, परंतु अजित पवारांच्या पश्चात उद्भवलेली राजकीय पोकळी पाहता आणि पार्थ पवारांच्या कार्यपद्धतीवर असलेल्या काही आक्षेपांमुळे त्यांनी आपला पवित्रा बदललाय। प्रफुल्ल पटेल आणि सुनील तटकरे आता विलिनीकरणाच्या बाजूने सकारात्मक असल्याचं सूत्रांचं म्हणणं आहे। नुकतीच सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची घेतलेली भेट सुनेत्रा पवार यांना न सांगता झाल्यामुळे त्या अत्यंत संतप्त झाल्या होत्या अशी ही चर्चा आहे। त्यामुळे पक्षातील ज्येष्ठ नेते आणि सुनेत्रा पवार यांच्यात थेट संवाद तुटल्याचं चित्र निर्माण झालंय। दुसऱ्या बाजूला काही नेत्यांनी सुनेत्रा पवार यांच्या पक्षाच्या अध्यक्षपदी झालेल्या निवडीच्या कायदेशीर वैधतेवरच प्रश्नचिन्ह उपस्थित केलेत, ज्यामुळे अंतर्गत कायदेशीर लढाई देखील सुरू होण्याची चिन्ह आहेत। सध्याच्या परिस्थितीत देशात सुरू असलेल्या विविध सामाजिक आणि विद्यार्थी आंदोलनामुळे विलिनीकरणाच्या या अत्यंत महत्त्वाच्या राजकीय चर्चांना तात्पुरता स्वल्पविराम मिळाला असला तरी हा वाद मिटलेला नाहीये। शरद पवार यांनी नुकतीच दिल्लीत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची घेतलेली भेट आणि त्यावरून निर्माण झालेल्या चर्चा या विलिनीकरणाच्या प्रक्रियेला गती देणाऱ्या ठरतील असं वाटत असतानाच कुटुंबातील अंतर्गत आणि राजकीय हितसंबंध आडवे आले आहेत। सुप्रिया सुळे आणि जयंत पाटील यांनी सार्वजनिकरित्या विलिनीकरणाच्या चर्चा फेटाळून लावल्या असल्या तरी राजकीय वर्तुळात पडद्यामागील वाटाघाटी पूर्णपणे थांबलेल्या नाहीयेत। जोपर्यंत सुनेत्रा पवार आणि पार्थ पवार यांच्या राजकीय पुनर्वसनाचा आणि संयुक्त पक्षाच्या अध्यक्षपदाचा ठोस तोडगा निघत नाही, तोपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसच्या दोन्ही धड्यांचं विलिनीकरण कागदावरच राहण्याची दाट शक्यता आहे। महाराष्ट्राच्या आगामी राजकारणावर या रखडलेल्या विलिनीकरणाचा थेट परिणाम होणार असून दोन्ही बाजूचे नेते आता नेमकी काय भूमिका घेतात याकडे संपूर्ण राज्याचं लक्ष लागलंय। ब्युरो रिपोर्ट LS मराठी।